उपस्थित सर्व रिपब्लिकन पक्षाचे आदरणीय नेते, त्यामध्ये आजच्या बैठकीचे मार्गदर्शक आमचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास जाधव साहेब, रिपब्लिकन पक्षाचे राज्याचे अध्यक्ष रामदास शिंदे, आदरणीय रिपब्लिकन पक्ष काळे, आदरणीय कार्याध्यक्ष साहेब, आदरणीय ॲडव्होकेट मान्यवर पदाधिकारी, बंधू या ठिकाणी आज पुण्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या काही प्रमुख निवडक कार्यकर्त्यांची एक बैठक आज ठेवण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये मेन विषय होता तो बाबासाहेब आंबेडकरांनी 19-20 मार्च 1927 ला महाडमधल्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्याला 99 वर्षे पूर्ण होऊन 100व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना चौदार तळ्याचा सत्याग्रह यासाठी काय करावा लागला होता की बाबासाहेब आणि त्यांचा समाज हिंदू असून सुद्धा त्यांना गावाच्या पाणवठ्यावर पाणी पिण्याची संधी नव्हती. त्यांना पाणी प्यायला मिळत नव्हतं असं नाही, पण ही हक्काची लढाई होती. आम्हाला सुद्धा आमचा हक्क मिळाला पाहिजे, आम्हाला सुद्धा आमचा अधिकार मिळाला पाहिजे, आमचा अपमान होता कामा नये. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्या सत्याग्रहाच्या नंतर आज नल से जल ही नरेंद्र मोदींची स्कीम आहे. त्यानंतर अनेक दलित वस्त्यांमध्ये नळाच्या द्वारे पाणी पोचलेलं आहे. खेड्यापाड्यामध्ये सुद्धा या विषयावर तसा तेवढा वाद नाही. त्यामुळे 100 वर्षानंतर मोठी प्रगती झालेली आहे. बाबासाहेब आंबेडकर 19 आणि 20 मार्च 27 ला त्या ठिकाणी गेल्यानंतर तुफान दगडफेक झाली होती, पण गेल्या 25-30 वर्षामध्ये मी सातत्यानं त्या ठिकाणी जातो. माझ्या अंगावर कुणी दगड मारलेला नाही. मी चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी त्या ठिकाणी जातो, पण महाड मधले ब्राह्मण असतील, कुणबी असतील, मराठा असतील, सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी आमचं स्वागत करण्यासाठी येतात. त्यामुळे हा 100 वर्षानंतर झालेला हा बराचसा बदल आहे. तर आता या निमित्ताने वर्षभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम काय घ्यायचे या संबंधामध्ये चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांकडून सूचना आल्या आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची सूचना आली की प्रत्येक डिव्हिजन मध्ये एक सामाजिक समता परिषद करायची आणि सामाजिक समतेसाठी काम करणाऱ्या विविध जाती जमातीच्या नेत्यांना, विचारवंतांना त्यामध्ये बोलवून त्यामध्ये आपण पुढे काय करणं अत्यंत आवश्यक आहे. अनटचॅबिलिटी बरीचशी संपलेली असली तरी अजूनही जाती व्यवस्था पूर्ण संपलेली नाही. आज ही खेड्यापाड्यातल्या दलितांवरती अत्याचार होत आहे, ते अत्याचार होऊ नयेत यासाठी सुद्धा सर्वांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक सलोखा निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी अशा परिषद आवश्यक आहे आणि या परिषदा ज्या आहेत त्या मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती आणि कोकण असे जे डिव्हिजन आहेत त्या डिव्हिजन मध्ये एक एक परिषद ठेवायची आणि ती तारीख कुठली ते आम्ही ठरवणार आहोत. पण या डिव्हिजन मध्ये एक परिषद घ्यायची असं ठरलेलं आहे. त्यानंतर चौदार तळे सत्याग्रह शताब्दी निमित्त राज्यभर एक समता परिवर्तन यात्रा अशा पद्धतीची यात्रा
माझ्या उपस्थितीमध्ये आणि माझ्या सर्व स्टेट कमिटीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये काढण्याचं ठरवलेलं आहे. आणि 14 ऑक्टोबर हा बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्याचा दिवस आहे. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला आम्ही हिंदू धर्मात राहून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि समतेवर आधारलेला, मानवतेवर आधारलेला, मनातला अहंकार काढून टाकणारा अशा पद्धतीचा विज्ञानवादी बौद्ध धम्म हा त्यांनी स्वीकारलेला होता 14 ऑक्टोबर 1956ला. तर त्या दिवसाचं महत्व लक्षामध्ये ठेवून 14 ऑक्टोबरला सातारा हे जे ठिकाण आहे हे बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर हे आर्मीमध्ये होते आणि तिथून रिटायर झाल्यानंतर ते साताऱ्यामध्ये राहायला गेले होते आणि त्या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये ते काम करत होते. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर प्रायमरी स्कूलमध्ये त्या साताऱ्यामध्ये जात होते. पण बाबासाहेबांना शाळेच्या आतमध्ये जाण्याचा प्रवेश नव्हता. ते शाळेच्या बाहेर बसून शिकत होते. तर त्या ठिकाणी भीमाईचं जे स्मारक आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या मातोश्री आहे त्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर, तर त्यांचं स्मारक सुद्धा त्या ठिकाणी आहे. त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला होता. तर म्हणून या शहराचं महत्व लक्षामध्ये घेऊन आणि राजश्री शाहू महाराज जे आहे त्या राजश्री शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत महत्वाचा असा तो जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि म्हणून तिथून 14 ऑक्टोबर या दिवशी एक समता परिवर्तन यात्रा काढण्याचं नक्की करण्यात आलेलं आहे आणि त्याचा 10 नोव्हेंबरला पुण्यामध्ये भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी त्याचा समारोप करण्याचं ठरवलेलं आहे. आणि ही जी यात्रा आहे, यात्रा साताऱ्यातून कोकणातून पुढे म्हणजे त्याचा रूट आम्ही ठरवतोय, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सर्व जिल्हे आहे त्या सर्व जिल्ह्यांना भेट देत देत आणि तालुक्यांना रूट मधल्या भेट देत देत ही यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही काढण्याचं नक्की केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबरला आम्ही कोल्हापूर या ठिकाणी या 14 दळे सत्याग्रह शताब्दीच्या निमित्ताने एक बौद्ध धम्म परिषद जी आहे ती आयोजित केलेली आहे आणि ती परिषद सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. तर अशा पद्धतीनं आजच्या या बैठकीमध्ये हा कार्यक्रम ठरवण्यात आलेला आहे. त्यानंतर हे ठरवण्यात आलेलं आहे की एक विचारवंतांचं एक साहित्य संमेलन जे आहे ते साहित्य संमेलन घ्यायचं आणि या 100 वर्षांमध्ये किती प्रगती झालेली आहे, अजूनही आपल्याला काय त्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे, समाजाला अजून पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा दलित सवर्णांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी काय काय आपल्याला करणं आवश्यक आहे. तर या सगळ्या बाबींचा विचार करण्यासाठी एक साहित्य संमेलन सुद्धा एक ठेवण्याचं हे ठरवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर एक महिलांची परिषद जी आहे, महिला समता परिषद अशा पद्धतीची परिषद घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंतर शायरांच्या स्पर्धा घेण्याचंही नक्की करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर क्रीडा स्पर्धा ज्या आहे त्याच्यामध्ये क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे, कबड्डी आहे, कुस्ती आहे, अजून काही जे इतर जे गेम्स आहे तर ते त्यासाठी सुद्धा हे ठरवलेलं आहे. आणि त्याचा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जसं आता जर कुस्ती असेल तर जशी महाराष्ट्र केसरी आहे अशा पद्धतीची बाबासाहेब आंबेडकर जे काय म्हणतात केसरी बाबासाहेबांच्या नावाने हे सगळे अवॉर्ड आपल्याला देण्याचं नक्की करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कुठं ते यांनी काही दिलं होतं, तर अशा पद्धतीने आजचा कार्यक्रम ठरले. त्याच्या या तारखा फक्त आम्ही आमची
रॅलीची जी त्या तारीख आहे ती स्टार्ट आणि एंडचा आम्ही ठरवलेला आहे. आणि पुण्यामध्ये ही रॅली घेण्याचं कारण हे आहे, या शताब्दीचा कार्यक्रम तर आहेच आहे, पण महात्मा ज्योतिबा फुलेंची स्मृती शताब्दी जी आहे, स्मृती शताब्दी ना आपले द्वितीय शताब्दी जी आहे, द्वितीय शताब्दी त्यांची जन्मशताब्दी ना, द्वितीय जन्मशताब्दी आहे, ती सुद्धा या वर्षीपासून आहे. त्यामुळे पुण्यामध्ये त्याचं औचित्य साधून महात्मा फुलेंनी सुद्धा दलितांना न्याय मिळण्यासाठी त्या काळामध्ये 200 वर्षाच्या अगोदर त्यांनी दलितांना आपला पाण्यात हवा खुला केलेला होता. दलितांच्यासाठी शाळा उघडण्यात आलेली होती, महिलांसाठी शाळा उघडण्यात आलेली होती. तर असे जे महत्वाचे कामं त्या काळामध्ये त्यांनी केलेली होती. तर म्हणून आम्ही याचा समारोप पुण्यामध्ये ठरवलेला आहे. अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही ठरवलेला आहे. तर त्या पद्धतीनं आज या ठिकाणी मला ते तिसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळालेली आहे. आणि रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासामध्ये कदाचित 6 वेळेला संसदेमध्ये राहण्याचा मला संधी मिळालेली आहे. 3 वेळेला लोकसभेमध्ये, 3 वेळेला राज्यसभेमध्ये अशी संधी आपल्याला मिळालेली आहे. आणि त्याचा उपयोग मी देशभर बाबासाहेबांची मुवमेंट वाढवण्यासाठी, RPI वाढवण्यासाठी आणि देशाचा विकासाचा जो नरेंद्र मोदींचा अजेंडा आहे तो अजेंडा देशाच्या अनेक राज्यांमध्ये घेऊन जाण्यासाठी मी माझा 6 वर्षाचा कार्यकालमध्ये मी प्रयत्न करणार आहे. सध्या 5 राज्यामध्ये ज्या निवडणुका आहे त्या 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाने असा निर्णय घेतला आमच्या ऑल इंडियाच्या कमिटीने की वेस्ट बेंगॉलमध्ये एक जागा लढायची नाही. कारण त्या ठिकाणी ममता दिदींची जी काय कार्यपद्धती आहे ही हुकुमशाही पद्धत आहे आणि लोकशाहीला घातक असणारी ही त्यांची भूमिका आहे. आणि त्या ठिकाणी गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे या वेळेला ममता दिदींना सत्तेवर हटवणं हे आमचं अत्यंत महत्वाचं असं काम आहे. कारण त्या ठिकाणच्या लोकांचं संरक्षण करणं हे नितांत आवश्यक आहे. आणि आमच्या सरकारने जरी ममता दिदींचं सरकार त्या ठिकाणी असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी अनेक योजनांसाठी भारत सरकारने पैसे दिलेले आहेत. आणि त्या ठिकाणी या वेळेला नक्की बीजेपीचं एनडीएचं सरकार येईल असा मला विश्वास आहे. आणि मी 7 तारखेला त्या ठिकाणी जात आहे. त्या ठिकाणी जे भट्टाचार्य जे त्या ठिकाणचे अध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपली एक प्रेस आपण ठेवलेली आहे. आणि त्यानंतर आपले दिलीप घोष आहेत ते त्या ठिकाणचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या प्रचारासाठी सुद्धा मी जाणार आहे. आणि 2-3 वेळेला मी त्या ठिकाणी काही प्रचार सभांना मला बोलवणार आहे, त्या ठिकाणी मी जाणार आहे. त्यानंतर काल मी आसाममध्ये होतो आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही 4 ठिकाणी इलेक्शन लढतो आहोत. त्या ठिकाणी 126 जागा आहेत. त्या 126 जागापैकी 4 ठिकाणी आमचे उमेदवार आहेत. बाकीचे 122 ठिकाणी आम्ही आमचा पाठिंबा बीजेपीला असल्याचं पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्यामुळं आसाममध्ये आमचा पक्ष चांगला काम करतो आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं 40 लोकांना उमेदवारी देण्याचं आम्ही नक्की केलेलं आहे. आणि 40 लोकांना एबी फॉर्म दिलेले आहे. ते आता नॉमिनेशन चालू आहे. 6 तारखेला शेवटचा ते दिवस आहे. तोपर्यंत किती लोकांचे क्लिअर फॉर्म होतात बघूया. पण आम्ही 40 लोकांना तिकीट देण्याचं नक्की केलेलं आहे. आणि तामिळनाडूमधली परिस्थिती अशी आहे की या वेळेला एनडीएचं सरकार त्या ठिकाणी येईल असा मला विश्वास आहे. त्या ठिकाणी आता जो ADMKचा मुख्यमंत्र्यांचा ग्रुप आहे आणि बीजेपी आहे आणि काही इतर छोटे मोठे पक्ष आहेत ते त्यांच्या सोबत आहेत. पण आमच्या पक्षाला तिथं जागा न दिल्यामुळं आम्ही काही ठिकाणी इलेक्शन लढणं आम्हाला आवश्यक आहे. आमचा पक्ष इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर आहे. त्यामुळे कुठंच आम्ही निवडणूक लढलो नाही तर पक्षाच्या मान्यतेसाठी थोडी अडचण होईल. म्हणून काही राज्यामध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. पण बाकीच्या जागांवर आम्ही एनडीएच्या उमेदवारांचा समर्थन आमचा पक्ष करणार आहे. पांडेचेरीमध्ये मी जाऊन आलो आणि त्या ठिकाणी येणार काँग्रेस आणि बीजेपीचा अलायन्स आहे.
त्या ठिकाणी एनआर काँग्रेसचे अध्यक्ष रंगास्वामी तिथले मुख्यमंत्री आहेत आणि बीजेपीचे डेप्युटी मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत. तर त्या ठिकाणी सुद्धा सगळ्या जागांवर त्या 30 जागा आहे, त्या सर्व जागांवर आम्ही बीजेपीला पाठिंबा दिलेला आहे. आणि केरळामध्ये आम्ही 1 जागा लढतो आहोत आणि केरळामध्ये बाकीच्या सर्व जागांवर आमचा त्या ठिकाणी बीजेपी आणि एनडीएला पाठिंबा आहे. तर अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळं माझा 6 तारखेला शपथ जी आहे, माझा कार्यकाल काल संपलेला आहे, पूर्वीचा 20 ते 26चा, आणि 6 तारखेला शपथ घेण्यासाठी मी राज्यसभेमध्ये जाणार आहे. आणि 6 वर्षाचा कार्यकाल मला 32 पर्यंत आता हा मिळालेला आहे. त्यामुळं नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, नितीन नबीनजी, BL संतोषजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या सर्वांचा मला तिसऱ्यांदा राज्यसभा देण्यामध्ये मोठा सहभाग आहे. पण सर्वात जास्त नरेंद्र मोदींचा सर्वात मोठा पाठिंबा मला होता. आणि पार्लमेंटमध्ये ते म्हणाले की आठवलेजी सदाबहार आहेत म्हणून. मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला सांगितलं की मी सदाबहार आहे कारण मी करतो, तुम्ही म्हणालात की मी आहे सदाबहार कारण मी करतो काँग्रेसवर प्रहार. त्यामुळं काँग्रेसवर मी प्रहार करत असल्यामुळं म्हणजे तर ठीक आहे, तर मला संधी आता मिळालेली आहे. आणि माझा 6 वर्षाचा कार्यकाल, माझा जो गोरगरीब समाज आहे आणि दलित सवर्णांना जोडण्याचं काम, बाबासाहेबांचं मिशन पूर्ण करण्याचं काम या कालखंडामध्ये करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.